नमस्कार मित्रांनो, वाई मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, कामगारांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे. आनंदाची बातमी आहे. या ठिकाणी कामगारांना 1 लाख रुपये मिळणार आहेत. 1 लाख रुपये त्यांच्या बँक अकाउंटमध्ये हे जमा होणार आहेत. 1 लाख रुपये कोणकोणत्या बांधकाम कामगाराच्या अकाउंटवरती जमा होणार आहेत, केव्हा जमा होणार आहेत आणि कोणकोणते कामगार या ठिकाणी ह्या योजनेसाठी पात्र असणार आहेत, संपूर्ण बातमी या आजच्या व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा. चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला करायला विसरू नका. या ठिकाणी पहा मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा आहे. बांधकाम कामगारांना मिळणार 1 लाख रुपये आणि या सुविधा या ठिकाणी कोणकोणत्या सुविधा मिळणार आहेत आणि 1 लाख रुपये कसे मिळणार आहेत, संपूर्ण बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. तर या ठिकाणी पहा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण काही इथून पुढे नवीन बांधकाम कामगाराच्या योजनेविषयी माहिती तुम्हाला भेटत राहणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बांधकाम कामगार मंडळ बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबवत असते. यातीलच एक योजना म्हणजे अटल बांधकाम कामगार आवास योजना. या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना 50,000 रुपयांचे अर्थ दिले जात होते. आता त्यात वाढ करण्यात आली असून बांधकाम कामगारांना अजून काही सुविधा देण्यात येणार आहेत. त्याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. अटल बांधकाम कामगार आवास योजनेअंतर्गत राहायला स्वतःची जागा नसलेल्या बांधकाम कामगारांना जागा खरेदी करण्यासाठी 50,000 रुपये आर्थिक सहाय्य दिले जात होते. आता ते या रकमेमध्ये दुपटीने वाढ करून हे अर्थसहाय्य 1 लाख रुपये करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आलेला असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर प्रत्येक तालुक्यात त्यांचं जे कामगाराचं ऑफिस आहे किंवा सेतू केंद्र आहे, स्थापन करण्यात आलेल्या कामगाराचं सुविधा केंद्रातून कामगारांना सर्व योजनांची अर्ज स्वीकृत करून घेण्यात येणार आहे. तसेच बांधकाम कामगारांना 90 दिवसाचे प्रमाणपत्रही बांधकाम कामगारांना देण्यात येईल व कामगारांना देण्यात येणाऱ्या वस्तूमध्ये कामगारांच्या गरजेप्रमाणे आवश्यक असणाऱ्या नवीन वस्तूचा समावेश केला जाणार आहे. तर संपूर्ण माहिती अशी होती की बांधकाम कामगारांना या ठिकाणी जे काही जागा घेण्यासाठी 50,000 रुपये मिळणार होते, त्या 50,000 रुपयाऐवजी 1 लाख रुपये या ठिकाणी बांधकाम कामगारांना त्यांना जागा खरेदी करण्यासाठी मिळणार आहेत. आणि त्यांना अटल बांधकाम कामगार आवास योजनेतील त्यांची जी रक्कम आहे, घरकुलची जी वेगळी रक्कम असणार आहे आणि त्यांना फक्त जागा खरेदी करण्यासाठी हे 1 लाख रुपये मिळणार आहेत, त्यांच्या बँक अकाउंटवरती जमा होणार आहेत. ह्याची प्रोसेस संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्हाला कोणाकोणाला ह्याची गरज आहे नक्की त्यांनी कमेंट करून आम्हाला सांगू शकतात. आणि जे काय बांधकाम कामगारांनी नोंदणी केली असेल त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करून घ्या. ज्या बांधकाम कामगारांनी नोंदणी केलेली आहे अशा बांधकाम कामगारांना नोंदणी केल्यानंतर तुम्हाला हा अर्ज भरणं गरजेचं आहे. आणि अर्ज केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हे 1 लाख रुपये तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहेत. आणि हे 1 लाख रुपये जमा झाल्यानंतर तुम्हाला जागा खरेदी करायची आहे. आणि जागा खरेदी केल्यानंतर त्या ठिकाणी अटल बांधकाम कामगार आवास योजनेतून घरकुल मिळालेलं आहे, ते घर तुम्हाला त्या ठिकाणी बांधायचं आहे. त्या घरकुलासाठी तुम्हाला वेगळे पैसे मिळणार आहेत. तुम्ही स्टेप बाय स्टेप घर बांधतायत, तुम्हाला स्टेप बाय स्टेप टप्प्याटप्प्याने ते घरकुलाचे पैसेही तुमच्या बँक अकाउंटवरती जमा होणार आहेत. हे संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली? माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. अशाच बांधकाम कामगाराच्या नवीन योजना पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत अशाच नवीन माहितीचं नवीन व्हिडिओ घेऊन. जय हिंद, जय महाराष्ट्र.